ज्या माणसाकडे 2 किंवा 3 गुंठे जमीन होती, त्या माणसानं आता थेट 27 एकर जमीन घेतली आणि जरांगे पाटलांच्या सहकारामध्ये किंवा जरांगे पाटलांनी आंदोलन केले, त्याच्यामधून हा मिळवलेला पैसा आहे. अशा प्रकारचे बारसकर महाराज या माणसाने जरांगे पाटलावर आरोप केलेले आहेत. पण या मागची सत्यता नेमकी काय आहे? खरंच मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारची कुठली जमीन घेतली आहे का? मनोज जरांगे पाटलांनी त्याला पैसे दिलेत का? किंवा मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या या अद्यापाखाली ही जमीन घेण्यात आलेली आहे का? हे आपल्याला या सगळ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून घ्यायचे आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील गेली 2 ते 2.25 वर्ष झाले असतील, भरपूर चर्चेमध्ये आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये जर कुठलेही प्रकरण महाराष्ट्राचं निघालं तर त्या ठिकाणी पाटलांचं नाव येत नाही. अशा प्रकारचं आजपर्यंत कधीही झालेलं नाही या 2-2.5 वर्षामध्ये. आणि मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला वसा किंवा त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान हे तर विसरता येणार नाही. खूप मोठं योगदान आहे, कारण या योगदानामुळेच मराठा समाजाचं 70 वर्षापासून अडकलेलं जे आरक्षण होतं ते आरक्षण मिळायला मराठा समाजाच्या लोकांना सुरुवात झाली. पण यामध्ये काही मनोज जरांगे पाटलांचे सहकारी इतके त्यांच्या विरोधात गेलेले आहेत, सध्या इतके त्यांचे विरोधक झालेले आहेत, त्यामध्ये त्यांच्यावरच वेगवेगळे आरोप करतायत. आता मनोज जरांगे पाटलांनी 27 एकर जमीन घेतली अशा प्रकारचं एका महाराजानं म्हणजे बारस्कर महाराज, जे कधी काळी मनोज जरांगे पाटलांचे अगदी जवळचे सहकारी होते, आणि एका आंदोलनादरम्यान बारस्कर महाराजांना मनोज जरांगे पाटलांनी जरा मोठ्याने बोलले होते, किंवा त्यांचा बारस्कर महाराजांचा स्वाभिमान दुखावला होता. की बारस्कर महाराज आळंदीहून आले होते आणि ते म्हणाले होते की दादा उठा, तुम्ही थोडस पाणी घ्या. तर जरांगे पाटलांनी जोरात शब्दात काहीतरी त्यांना एक चुकीची, किंवा त्यांना वाटलं की ही चुकीची गोष्ट बोलली, अशा प्रकारची त्यांनी कुठली तरी गोष्ट बोलली आणि या महाराजाला राग आला होता. मग त्यावेळेस पासून हे महाराज मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात सगळ्या गोष्टी करतात. बऱ्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना सांगितलं सुद्धा, किंवा त्यांच्यावर कधीही ते बोलले नाही, तरी सुद्धा यांच्या दोघांची जी आहे ती कट्टरता अजूनही तेवढीच कायम राहिलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं, मनोज जरांगे पाटलांनी 27 एकर जमीन घेतली का? तर कुठल्याही प्रकारचा सातबारा त्यांच्या नावावर नाही आहे. एक तर पांडुरंग तारक नावाचा एक सरपंच आहे, किंवा मनोज जरांगे पाटलांचा सहकारी सरपंच, जवळचा सरपंच अशा प्रकारचा मानलेला, अशा प्रकारचं बारस्कर महाराज म्हणतात. आणि त्या पांडुरंग तारक यांनी 9 हेक्टर 8 आर अशा प्रकारची जमीन जी घेतली, ती जमीन ही घ्यायला मनोज जरांगे पाटलांनी पैसे दिले, अशा प्रकारचा बारस्कर महाराजाचा मोठा आरोप आहे. हा फक्त आरोप आहे, याच्या मागे कुठेही सत्यता अजूनही आढळून आलेली नाही, किंवा ते असत्य आहे अशा प्रकारचे आढळून आलेलं नाही. मग याची चौकशी होणार, पैसे कुठून आले, काय आले, कशाहून घेतले, किंवा ज्या माणसाकडे गुंठ्यावर जमीन होती त्या माणसाकडे कुठून पैसे आले, याची चौकशी अजून बाकी आहे. किंवा हे घेतलीये का नाही, हे सत्यता आहे की नाही, हेच अजून कन्फर्म नाही आहे. किंवा जे महाराज सांगतात त्यांना सुद्धा अजून एवढा आत्मविश्वास नसेल की आपण सांगू शकतो की यांनी एवढी जमीन घेतली आणि कुठून पैसे आणले. मग हे फक्त बिनबुडाचे आरोप आता तरी समजता येतील. मात्र याला जर बूड द्यायचा असेल, किंवा याला जर कन्फर्म करायचं असेल, किंवा याला जर आपण म्हणतो की एक शिक्कामोर्तब करायचं असेल, तर त्या ठिकाणी त्यांची जी काही आहे ती चौकशी, बारस्कर महाराजांची प्रथमतः चौकशी व्हायला हवी. बारस्कर महाराजांनी आरोप का केले, त्यांच्याकडे असे काय पुरावे आहेत, ते पुरावे घेऊन मग त्यांच्या घरी जाऊन पांडुरंग तारक असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्याकडे जाऊन त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, नेमकी पैसे कुठून आले, काय आलं, काय झालं. तर हे चौकशी झाल्यानंतर मग सगळं उघड होईल, आणि मग बारस्कर महाराज सुद्धा उघड पडणार आहे. सगळे नेमकी सत्यता आहे की हे सगळं काही खोटं आहे. मात्र मनोज जरांगे पाटलावर आरोप करणारे बरेच लोक आलेले, बरेच आज मीडियामध्ये, पण मनोज जरांगे पाटील आजपर्यंत एका रुपयालाही कुठेही आपल्याला पाहायला मिळाले नाही की त्यांनी पैसे घेतले, त्यांनी आंदोलन केले किंवा काही गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता या बारस्कर महाराजाच्या विधानावर खरंच बघणं महत्वाचं आहे. पुढं काय होतंय, बारस्कर महाराजांनी जे लावून धरले ते लावून धरलेलं लागतंय का, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल, या बारस्कर महाराजाबद्दल
आणि या जमीन घेतलेल्या प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.